नमस्कार मित्रांनो, ठाकरे गेम फिरवण्याच्या तयारीत. शिंदेच्या नेत्याने सूत्र हलवली. सगळं सांगून टाकलं. भाजप आणि आम्ही काय होणार? काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचं बहुमत असलं तरी या ठिकाणी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा आता रंगली आहेत. शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा गट हा भाजप सोबत जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत सस्पेन्स कायम राहणार आहेत. तर दुसरीकडे कोकणात सहलीला गेलेले भाजप सदस्यांसोबत महायुतीमधील एकूण 31 सदस्य असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यापासून झेडपीचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षण आहेत. या पदासाठी भाजपकडून निवडून आलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील व शिंदेच्या शिवसेनेकडून निवडून आलेले माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची पत्नी इच्छुक असल्याचं समजते. त्यामुळे या पदासाठी या दोघांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता असतानाच आता शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा गट हा भाजप सोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत सस्पेन्स कायम राहणार आहे. शनिवारी कोकणात सहलीवर असलेले महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे एकूण 31 उमेदवारांची भाजप आमदार राणा पाटील व त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी भेट घेतली. यावेळी या सदस्यांसोबत पाटील पित्र आणि पुत्र जहाजातून फेरफटका मारत असल्याचं पुढे आलं आहे. जिंकलेले हे जवळपास 31 सदस्य आधी मुंबईत गेले होते. त्यानंतर आता कोकणात गेले आहेत. या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेवर चर्चा झाली. महायुती म्हणून आपण सर्वजण निवडणुकीला समोर गेलो आहोत. त्यामुळे महायुती म्हणून सत्ता स्थापन करू असा सूर या सदस्यांचा आहे. त्यातच गेल्या 2 दिवसापासून भाजपचे आमदार राणा पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांनी निवडणुकीतही भाजपासोबत त्यांचा भूमपारडा मतदारसंघात युती केली नव्हती. त्यामुळे ते भाजपाच्या विरोधात भूमिका घेणार याची कल्पना सर्वांना आली होती. त्यानुसार आता त्यांनी पावले टाकण्याची सुरुवात सुद्धा केली आहे. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 15 तर काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 11 तर अपक्ष 2 यांच्या मदतीने 28 जणांचा आकडा गाठला असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र धाराशिवमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत 2 गट आहेत. तानाजी सावंत यांनी भाजप विरोधात भूमिका घेतल्या आहेत, तर दुसरीकडे रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या गटाने 3 सदस्य महायुतीमधील भाजप सोबत राहणार असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. धाराशिव जिल्ह्यात 2 शिवसेना एकत्र येणार नाहीत, असं रवींद्र गायकवाड यांनी स्पष्ट केलं असलं तरी धाराशिव जिल्ह्यातील अध्यक्षपदाबाबत महायुतीमधील ज्येष्ठ मंडळीत मुंबईत चर्चा सुरू आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक हे दोघेजण शिवसेनेबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचं त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.